राम राम मंडळी, आपण थोडक्यात बोलणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या रेकॉर्डबद्दल. आता तुम्ही म्हणताल दाद्या नेमका रेकॉर्ड काय आहे, तर तेच सांगतो ना भावांनो, घाबरू नका, मी आहे ना. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे काल देशातील तरुणाईला बोलण्यासाठी लाईव्ह आले. तर त्यांचा व्हिडिओ 409 मिलियन लोकांनी पाहिला. आता हे बाबू काय साधा रेकॉर्ड नाही, आतापर्यंत एवढा व्हिडिओ कोणाचाच गेला नाही. आणि ह्या अगोदर सुद्धा मोदीजीच्याच नावावर हे रेकॉर्ड होती. आता कसं, त्यांचा पहिला एक व्हिडिओ होता, क्या भाई झालमुडी आहे का, कैसे दे झालमुडी, त्या व्हिडिओने फार रेकॉर्ड केलं होतं त्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यानंतर त्यांचा ते मेलोडी चॉकलेट खाव, मेलोडी हा व्हिडिओ खूप गाजला होता. आता त्याचंच रेकॉर्ड कालच्या व्हिडिओनं केलेला आहे विद्यार्थ्याला संबोधित करताना. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सुरुवात जबरदस्त केली. ती एरवी सुरुवात अशी करतात, मित्रों, मेरे प्यारे देशवासियों, मैं आपसे कुछ कहने वाला हूं. भाई और बहनों, हे त्यांचे वाक्य नेहमीच असतात. पण काल इतिहास घडला. काल ते फक्त तरुणाईला बोलले आणि त्यांनी सुरुवात अशी केली, माय फ्रेंड्स, मैं आपसे कुछ कहने वाला हूं. हे त्यांचं वाक्य, त्यांचं बोलणं तरुणाईला खूप आवडलं. परंतु तरुणाईच्या मनामध्ये एक प्रश्न होता की नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे पंतप्रधान, त्यांना अपेक्षित असं काहीतरी बोलतील. परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला मित्रांनो. हो, अपेक्षाभंग झाला. तरुणाईला वाटत होतं की पंतप्रधान येतील, लाईव्हमध्ये म्हणतील कि माय डियर फ्रेंड्स, आज से आपको आपका नया शिक्षा मंत्री मिलने वाला है. पण तसं झालं नाही. ते त्याविषयी काही बोललेच नाही. आणि आपल्या देशातील तरुणाईला वाटत होतं की ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतील. तो पण घेतला नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतील आणि म्हणतील, भाई और बहनों, आज धर्मेंद्र प्रधान इनका मैं राजीनामा लेने वाला हूं. आणि म्हणतील, आता निश्चिंत राहा, तुमच्या सर्व मागण्या आपण मान्य करू. परंतु तसंही झालं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे का नाही? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा.